फिजिबिलिटी रिपोर्ट देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड तळोजा येथील सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई केली। तळोजा येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता रोहित खेनानंद मोरे यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराच्या पीएन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या कामासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात ही रक्कम मागण्यात आली होती। तक्रारदारानं याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 23 जुलै रोजी तळोजा येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता रोहित मोरे यांनी तक्रारदाराकडून 50,000 रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना पथकानं ताब्यात घेतलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडे, पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात पोलीस निरीक्षक, अधिष्ठात्री येळवे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।